प्रधानमंत्री घरकुल आवास योजना 2025। सर्वांना नमस्कार। केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे। या योजनेला महाराष्ट्रात घरकुल योजना म्हणतात। हा कार्यक्रम 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता। योजनेनुसार ग्रामीण आणि शहरी असे दोन मुख्य प्रकार पाडले जातात। घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हजारो घरांना मंजुरी देण्यात आली असून त्याचा लाभ लवकरच लाभार्थ्यांना मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत या योजनेअंतर्गत गावातील लोकांना घरे बांधण्यासाठी निधी मिळणार आहे। गावातील प्रत्येक घराचा रस्ता मोकळा करणे हा या योजनेचा उद्देश होता। या योजनेच्या लाभार्थ्यांना 1,20,000 ते 1,30,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळते। ही मदत देताना राज्य सरकारला 60% रक्कम तर केंद्र सरकारला 40% रक्कम भरायची आहे। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी शहरवासियांना सबसिडी प्रदान करते। ग्रामीण भागातील रहिवाशांपेक्षा शहरी भागातील रहिवाशांना जास्त अनुदान मिळते। पात्रता आणि पात्रता निष्कर्ष। आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग EWS वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। कमी उत्पन्न गट LICG वार्षिक 3 लाख ते 6 लाख रुपये कमवणारे लोक मध्यम उत्पन्न गट नंबर 1 मध्ये येतील। MIG नंबर 1 वार्षिक उत्पन्न रुपये मध्यम उत्पन्न गट नंबर 2 MIG सेकंड मध्ये 12 ते 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले लोक। शहरी रहिवाशांसाठी 4 प्रकारचे अनुदान आहेत। पहिली श्रेणी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 लाख रुपये युआनपेक्षा कमी आहे। दुसरी श्रेणी 30,000 ते 60,000 दरम्यान उत्पन्न असलेले लोक आहेत। तिसरी श्रेणी म्हणजे RMW 60,000 आणि RMW 1,20,000 मधील उत्पन्न असलेले लोक। चौथी श्रेणी 1.20 दशलक्ष ते 1.8 दशलक्ष दरम्यान उत्पन्न असलेले। लाभ आणि सबसिडी। कमाल अनुदान मर्यादा EWS आणि LIG साठी रुपये 2.67 लाख MIG 1 रुपये 2.35 लाख MIG सेकंड 2.30 लाख। शहरी भागातील रहिवाशांना घरे बांधण्यासाठी 6.5 रुपये व्याज अनुदान मिळते। तुम्ही ही सबसिडी वापरू शकता। असा कमाल कालावधी 20 वर्ष आहे। आवश्यक लागणारे आवश्यक कागदपत्रे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे, म्हणजे ओळखपत्र ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करू शकता। त्यानंतर घराचा पत्ता पडताळणीसाठी तुम्हाला वीज बिल, रेशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड आवश्यक आहे। तुम्ही तुमची पे स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा ITR वापरून उत्पन्नाचा पुरावा देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला जमिनीची कागदपत्रे, बँक बुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल। तर फ्रेंड्स, ही होती प्रधानमंत्री घरकुल आवास योजना 2025 ची ही संपूर्ण सविस्तर माहिती। कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।